दैनिकांचे सगळे जाहिरात व्यवस्थापक इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा आपापली भूमिका मांडणार आहेत. एजन्सीज सगळ्या इथं आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तेही आपली भूमिका मांडणार आहेत. भूमिका मांडताना अल्फाबेटिकली आपण प्रत्येक जण आपापल्या संस्थेविषयी, आपल्या प्रॉडक्ट विषयी, आपल्या जाहिरातदारांसाठी आपण नाविन्यपूर्ण काय करतो आहोत, भविष्य कसं असेल या विषयाचं सगळेजण आपण सादरीकरण करणार आहोत. सरते शेवटी या सगळ्या विचारातनं कशा पद्धतीने आपण येणाऱ्या स्पर्धेला सामोरं जायचं आहे त्याची पूर्वतयारी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर केलेलीच असेल. ती कशा पद्धतीची असायला हवी होती आहे आणि आपल्यासाठी या सगळ्या दैनिकांनी एजन्सीसाठी सुद्धा काही नियोजन केलेलं आहे ही माहिती जाणून घेण्याची उत्सुकता मला असं वाटतं माझ्यासह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. स्पर्धा खरंच ही कोणाबरोबर आहे? दैनिकांमधली आपसातली स्पर्धा आहे का स्पर्धा ही क्वालिटीची आहे, कॉस्टची आहे, इनोव्हेशनची आहे? मला असं वाटतं की हे काळ वेळच आता लवकरात लवकर आपल्याला सगळे या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. छोटासा एक अनुभव म्हणून मी फक्त आता औरंगाबादला जे काही घडतंय त्याचा एक या निमित्ताने एक अनुभव शेअर करतो. औरंगाबाद 29 मे पासून नमस्कार या औरंगाबादला 29 मेला दिव्य मराठीचं उद्घाटन विधिवत झालं. सगळ्यात पहिले कुतूहलाचा विषय होता की औरंगाबाद हे शहर त्यांनी का निवडलं असलं पाहिजे. मुंबई होतं, पुणे होतं, औरंगाबाद पासून का सुरुवात झाली असली पाहिजे. आणि औरंगाबादला मल्टीमीडियाची शाखा असल्यामुळे आणि सुदैवाने हळूहळू तिथेही चांगला बिझनेस ग्रिप होत असल्यामुळे आम्ही जरा जास्तच सतर्क होतो. 30 मे पासून 2 जून पर्यंत रोज सकाळी 4 वाजेपासून आम्ही स्टॉलवर असायचो. कोणत्या दैनिकांच्या अंकाला कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, व्यवस्थापनाने काय काय योजना आखलेल्या आहेत जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा, या पद्धतीने आम्ही तिथं सगळ्या गोष्टी बघत होतो. पहिल्या महिन्यापासून आजपर्यंत रोज आमच्याकडे 3 दैनिकांचं लोकमत, जिथं नंबर 1 सर्क्युलेशन किंवा आतापर्यंत ट्राईड अँड टेस्टेड प्रॉडक्ट आहे, त्याच पद्धतीने सकाळ, त्याच पद्धतीने तिथं पुण्यनगरी, सामना आणि आता नवीन आलेले दिव्य मराठी, हे रोज आम्ही अनालिसिस तिथं करतो होतो आजही. आणि त्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी ज्या निदर्शनास आल्या त्याही मी तुमच्याकडे पुढे शेअर करणार आहे. आणि याच बरोबर एजन्सी म्हणून आम्हाला काय विशेष अडचणी जाणवल्या की जेणेकरून मला असं वाटतं की त्या पद्धतीची अनइथिकल स्पर्धा आपल्या इथं होऊ नये आणि इथून संपूर्ण महाराष्ट्रभर एक चांगला मेसेज जावा या उद्देशाने आज आपण ही सगळं चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनडाऊटेडली तुम्ही जर बघितलं असेल ही स्पर्धा ही क्वालिटीची आता बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. कॉस्ट या विषयाची आहे. इनोव्हेशन जर आपण बघितलं तर आत्ताचा 3D अंक, मग तो पुणे, नाशिक, औरंगाबाद, आता जळगाव, हा इनोव्हेशन एक एक नाविन्य देण्याचा प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आपण म्हणजे कोण? स्पर्धा करत असताना आपण कुठं आहोत या विषयाचं मला असं वाटतं की आता सगळ्यांना सामूहिक चिंतन करण्याची वेळ ही निर्माण झाली. फक्त जाहिरातदारांनी बोलवलं, जाहिरात बनवली आणि रिलीज केली एवढ्यापुरती यापुढे सीमित राहील का आता आपला व्यवसाय? आणि जर तो सीमित राहणार नसेल तर आपण कोण आहोत, कुठं आहोत आणि कशा पद्धतीत आहोत याचा निश्चित आपल्या सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. म्हणूनच मला असं वाटतं की मी त्याची विभागणी करताना प्रसार माध्यमे, ज्याच्यामध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आउटडोअर ही सगळी येतील. एजन्सी म्हणून आहोत आपण. ग्राहक म्हणजे आपला जाहिरातदार आणि वाचक म्हणजे जो आपल्या जाहिरातदाराला किंवा दैनिकांना दोघांनाही प्रतिसाद देणारा अत्यंत महत्वाचा घटक. या सगळ्या बाबतीचा खुलासा करण्यामागचा हेतू असा
की पुढं नेक्स्ट स्टेजेसमध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की खरंच दैनिक जाहिरातदाराविषयी किती सतर्क झालेले आहेत का, आणि ते सतर्क झालेले असतील तर कशा प्रकारे झालेले आहेत. प्रसार माध्यमांनी तर त्यांचे जे काही बदल करायचे म्हणून सुरुवात केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट आपण म्हणजे मला असं वाटतं की आपली ही व्याख्या आता एजन्सी म्हणून न राहता आपण आता बिझनेस असोसिएट म्हणून आहोत, हे आपण सगळ्यांनी प्रथमदर्शनी या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मान्यच केलं पाहिजे की आपण कुठल्याही प्रसार माध्यम असो किंवा आपला ग्राहक असो, आपण ह्याच्यातल्या दोघांचे बिझनेस असोसिएट आहोत. बिझनेस असोसिएट या नात्याने की जो काही जाहिरातदार आता जाहिरातीवर पैसे इन्व्हेस्ट करतो आहे त्याला आणि दैनिकांना जे आपण बिझनेस देतोय याच्यातली महत्वाची कडी म्हणून आता एजन्सी भूमिका निभावते. मग आपण दोघांचे असोसिएट आहोत तर खरोखर त्या सन्मानाने आपणही काम करतो आहोत का, आणि दैनिक किंवा माध्यमही आपल्याला असोसिएट म्हणून मानतायत का फक्त व्यवसाय म्हणून ते आपल्याकडे बघतायत. ही निश्चितच आज मला असं वाटतं की विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. औरंगाबादचं एक उदाहरण मी इथं देऊ इच्छितो. छोट्या साईजचे जे एजन्सीज आहेत की ज्यांचं वार्षिक उलाढाल 10-20 लाख 25 लाख असेल, या एजन्सीजला या स्पर्धेमध्ये बिझनेस करताना अतिशय कठीण होत चाललेलं आहे. कारण की त्या एजन्सीजला बहुतांशी दैनिक विश्वासात न घेता येणारा बिझनेस परस्पर आपल्या दैनिकाकडे कसा वळवता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. एक जाहिरात आम्ही छापलेली होती, 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्या जाहिरातीला मुद्दामून आम्ही की नेम छापलेलं नव्हतं. ती जाहिरात दिव्य मराठीला अगोदर आम्ही छापलेली होती आणि की नेम न छापण्यामागची भूमिका अशी होती की आज आपण एक टेस्ट ड्राईव्ह घेऊया की याला फॉलोअप कशा पद्धतीचं येतं. जाहिरातीची साईज होती 20 स्क्वेअर सेंटीमीटर. सकाळी 7:30 वाजेला पहिला फोन त्यांनी क्लायंटला केला आणि पहिला प्रश्न विचारला, ही जाहिरात तुमची कोणी रिलीज केली आहे. तिथून त्यांना माहिती मिळाली मल्टीमीडियाने केलेली आहे. दुसरा फोन कॉल मल्टीमीडियाला आला. 8:30 वाजेपर्यंत जवळपास सगळ्या दैनिकांची फॉलोअप सुरू झालेली होती. मला असं वाटतं की भल्या पहाटे फक्त संपादकांनाच ही सवय असावी की बातमी चुकली की फोन येतो, परंतु आता आपल्याला सुद्धा ही सवय करून घ्यावी लागणार आहे. हे करत असताना आमचा उद्देश वेगळा होता ते मिसिंग टाकण्यामध्ये, की आपण जे काही प्रॉडक्ट सिलेक्ट करणार आहोत, ज्या कॅटेगरीसाठी करणार आहोत त्याचा खरंच आपण अभ्यास करतो आहोत का, तर फक्त आपल्याला प्रॉफिट मार्जिन्स मिळतात म्हणून एजन्सी आपण आपली भूमिका बजावतो आहोत. नेक्स्ट एजन्सी आपापली भूमिका बजावताना निश्चित मला असं वाटतं की प्रॉफिटेबिलिटी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. परंतु आता याचा एनालिटिकल अप्रोच हा सुद्धा आपल्याला करण्याची गरज निर्माण झालेली आहे. एडिटोरियल जर तुम्ही बघाल तर जवळपास सगळ्या दैनिकांनी आपापल्या संपादकीय कंटेंट्समध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. जास्तीत जास्त माहिती प्रत्येक एज ग्रुपसाठी, मेल फिमेलसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, शहरी विभागासाठी सगळ्या पद्धतीने आता दैनिकांनी आपापलं स्पेशलायझेशन केलेलं दिसतंय.